मी क्रांती आहे. आज तुम्हाला जी आहे ती हाय पप बाहीचं जे आहे ते त्याची तुम्हाला पेपरवर कटिंग सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीची हा पेपर घेतलेला आहे आपण आणि तो घडी वाळून घेतली आहे, अर्धी घडी वाळून घेतलेली आहे. या ठिकाणी 10 इंच बाही घेतली आहे आणि मार्जिंगसाठी 1 इंच अशी 11 इंचाची ही बाही लांबी घेतलेली आहे. आपण ही 11 इंचाची बाही लांबी घेतली. इथे 8.5 ते 9 इंच घेतलेला आहे. आपल्याला हे 38 छातीच्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळे इथे 8.5 इंच घेतलेला आहे. हा 8.5 इंचाचा आपण इथे हा चौकोन आखून आयत आखून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा आखल्यानंतर आता ह्या ठिकाणी बघा अगदी सोप्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपण इथे 3.5 इंचावर आता हे बघा तुम्हाला परत एकदा माप मोजून दाखवत आहे. बाही 11 घेतलेली होती. या ठिकाणी आपण आता इथे 3.5 इंच अंतरावर कोण केलेली आहे. हे बघा मी तुम्हाला टेप दाखवते 3.5 या ठिकाणापासून आपण आता बघ पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. या ठिकाणापासून आपल्याला हे वरती पण आपण इथे 3.5 इंच अंतर घेऊन घेतलेलं आहे. या ठिकाणी पण आपण 3.5 इंच अंतर घेतलं आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण जे 3.5 इंच अंतर घेतलं होतं ह्या ठिकाणी जे आहे दंडघेराचा तृतीयांश आणि त्याच्यात आपण 1.5 ते 1 इंच असं घेऊ शकतो. या ठिकाणी आपण दंडघेराचा निम्मा म्हणजे 10 असेल तर 5 आणि त्याच्यात आपण 1.5 इंच मिळवून घेतलं. या ठिकाणी अशी तिरपी लाईन ओढून घेतलेली आहे. बघा ह्या ठिकाणी आता आपल्याला परत 1 इंचावर आपण सरळ लाईन घेतलेली आहे. ह्या ठिकाणापासून आपण दोघांचा मध्य काढलेला आहे. हा बघा असा मध्य काढून घेतलेला आहे आणि तिथून आपण एक परत लाईन ओढून घेतली. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण 3.5 इंच अंतर घेतलेलं आहे. हे 3.5 इंच अंतर घेऊन वरती सुद्धा आपण तशाच या ठिकाणी आपण 1.5 इंचावर खूण केलेली आहे. 1.5 इंचावर खूण केली. तुम्हाला हे अंतर पण मोजून दाखवलेलं आहे. इथे 1.5 इंचाचे अंतर घेतलेलं आहे. या ठिकाणी पण आपण दोघांचा मध्य घेतलेला आहे. अशा पद्धतीने मध्य घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणापासून आपण 1.5 इंच अंतर क्रॉसमधून तिरपं घेतलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आता आपल्याला आकार द्यायला हे बघा 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे. तुम्हाला बरोबर दाखवत आहे. या ठिकाणी आपण आता इथे ह्या ठिकाणी बघा हे तुम्हाला पॉईंट दाखवलेले आहेत. या ठिकाणी आपण आता आकार देऊन घेणार आहोत. या बाहीला आपण एक आकार दिला तरी चालतो. हे बघा अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतला आहे. वरचे जे 3.5 इंच अंतर आहे ते पपसाठी घेतलेलं आहे. सुंदर अशी सोप्या पद्धतीची पप बाही सांगितली आहे. या पद्धतीची जर बाही काढली तुम्हाला 40 छातीपर्यंतचं ही बाही तुम्हाला लावता येईल. हे अंतर घेऊन अगदी सोप्या पद्धतीने ही तुम्हाला बाहीची कटिंग दाखवलेली आहे. हे बघा या ठिकाणी आपण इथे इथे नॉचेस करून घ्यायचे आहे. म्हणजे इथला जो खालचा भाग येतो आणि तो तिथे वरती पप्ससाठी येतो तो भाग अगदी छान अशी आलेली आहे. हे बघा मी आता कटिंग झालेली आहे. अशा पद्धतीने आपली ही बाही कटिंग करून घेतलेली आहे. या ठिकाणी मी थोडं 1 इंच परत वाढवून घेतलेलं आहे. तर हे बघा अशा ठिकाणी मी ही जी बाही आहे ही बिना अस्तरची लावणार आहे. या ठिकाणी आपण इथे नॉचेस करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे नॉचेस करून घेतलेले आहेत. हे बघा अशी छान अशी बाही तयार झालेली आहे. तर आता हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि त्याला बाही कशी लावायची, त्याला पप कसा येणार अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगणार आहे. हे बघा हा मागचा जे शोल्डर जोडलं आहे ते मागे केलेलं आहे. या ठिकाणी आता आपण ही बाही जोडणार आहोत. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपण ही बाही अशी लावून बघायची आहे किती आपल्याला बरोबर येते की नाही. या ठिकाणी जो मधला जो भाग असतो आपण जो खांदे जोडतो त्या ठिकाणी आपल्याला 1 ते 1.5 इंच एका साईडने सोडायचा आणि दुसऱ्या साईडने पण 1 ते 1.5 इंच. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे जोडून घेणार आहोत आणि 1.5 इंच अंतर किंवा 1 ते 1.5 इंच अंतर राहिल्यानंतर आपण तिथून धागा तोडून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने इथे धागा तोडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर परत दुसऱ्या साईडने आपण 1.5 इंच सोडणार आहोत. तर दुसऱ्या साईडने परत आपण खालून जोडणार आहोत. हे बघा दुसऱ्या साईडने आपण इथून खालून जोडत आहोत आणि एवढा भाग आपण इथे सोडणार आहोत.
या ठिकाणी मी तुम्हाला म्हटले की सारखा अंतर घेऊन घेतला आहे आणि तो 1.5 इंच अंतर सोडून दिलेला आहे आणि आपण दुसरी बाजू जोडलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे आपण बारीक बारीक चुन्या घेणार आहोत. या ठिकाणी अशा चुन्या घेतल्या गेल्या आहेत आपल्या छान अशा. आपलं जितकं कापड सोडलेलं असतं तेवढ्यात आपण इथे चुना घेऊन घेतलेल्या आहेत. आपण त्याला एक परत डबल एक कवर परत एक शिलाई टाकून घेणार आहोत, पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून ती व्यवस्थित बाही येणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने एक खूप सुंदर चुन्या आलेल्या आहेत. हे बघा, छान असं पप आलेला आहे. या ठिकाणी आपण आता कवर शिलाई टाकून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे कवर शिलाई टाकून घेत आहोत. या ठिकाणी आपण आता इथे कवर शिलाई टाकून घेणार आहोत. आणि एक्स्ट्रा भाग आपण कटिंग करून टाकणार आहोत. मी बिना अस्तरची बाही शिवलेली आहे. खालच्या भागाला बाहीला अस्तर लावलेले नाही आहे, बाकीच्या भागाला आपण अस्तर लावले. हे बघा, ह्या बाहीला अस्तर लावलेलं नाही आहे. इथे दंडघर घेऊन आणि आपण इथे आता एक शिलाई मारून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मी घालून दाखवत आहे. आणि फिटिंग करण्यासाठी मी ते घालून बघितलं होतं आणि आपण परत अजून 1-2 त्याला फिटिंगच्या टिपा टाकणार आहोत. आता आपल्याकडे जो छोटा तुकडा उरलेला आहे त्या छोट्या तुकड्याची आपण त्याला छोट्या तुकड्यापासून आपल्याला पायपिंग कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. हा बघा, अशा पद्धतीने हा कापड उरलेला आहे आणि या कापडामधून आपल्याला अगदी छान अशी पायपिंग करायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. जो कापड आपल्याकडे आहे त्या कापडातच आपल्याला पायपिंग करायची आहे. अशा पद्धतीने आपण 1 इंचाच्या अशा पट्ट्या, छोट्या छोट्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आपला जो कापड उरलेला होता त्याच्यातच आपण ॲडजस्ट करणार आहोत. अशा पद्धतीने हा आपण क्रॉस पट्ट्या, जेवढा कापड आहे आपल्या छोट्या तुकड्यांमध्ये आपल्याला मी तुम्हाला क्रॉस पट्टी सांगणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप छान असे व्हिडिओ टाकण्याचा मी खूप प्रयत्न की जेणेकरून तुम्हाला कळाले पाहिजे की अशा पद्धतीने मी व्हिडिओ टाकत राहते. हे बघा, आता हा कापड आहे, या कापडात पण आपल्याला अगदी छोट्या पट्ट्या निघणार आहे.
आपल्याला जर थोड्याफार मोठा गळा आहे त्यामुळे मी ह्या छोट्या पण अजून छोट्या आहेत ह्या पट्ट्या पण आपण इथे काढून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण अगदी छोट्या कपड्यामध्ये पाइपिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे। हे बघा, अशा तिरप्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या पट्ट्या जोडून घेणार आहोत। हे बघा, अशी छान अशी पट्टी तयार करणार आहोत।